श्रावण महिन्यातला आज पहिला श्रावण सोमवार आहे आणि या श्रावण सोमवारच्या निमित्ताने ठाणेमधील मुख्य बाजारपेठ जी आहे त्या बाजारपेठामधील ग्रामदेवतांचं श्री कोपिनेश्वर महादेवाचं दर्शनासाठी जे भाविक आहेत ते आज सकाळपासूनच पहाटेपासूनच या ठिकाणी रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहेत। संपूर्ण मंदिर परिसरामध्ये जर आपण बघितलं आकर्षक फुलांची सजावट या ठिकाणी करण्यात आली आहे आणि भोलेनाथाचं दर्शन घेण्यासाठी जे भाविक आहेत ते ठाणे जिल्ह्यात नव्हे तर अनेक भागातून या ठिकाणी येत असतात आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ट्रस्टीचे रवींद्र उतेकर आहेत। काय सांगाल, कशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी असतं? आज पहिला सोमवार आहे। प्रतिवर्षाप्रमाणे येणारा हा पवित्र श्रावण महिना आहे, हा भाविकांसाठी एक महत्त्वपूर्ण असा मानला जातो आणि त्या अनुषंगाने कोपिनेश्वर ट्रस्टतर्फे आमची भाविकांना चांगल्या प्रकारे व सुलभरीतीने दर्शन मिळावे त्याप्रमाणे सगळी व्यवस्था आम्ही करायचा प्रयत्न करत असतो की जेणेकरून जास्त गर्दी न होता किंवा चांगले व्यवस्थित त्यांना धक्काबुक्की न होता चांगलं व्यवस्थित दर्शन मिळावं आणि त्याप्रमाणे केलेलं आहे। आजचा हा पहिला जो सोमवार आहे, आज सकाळी 4:30 वाजता महादेवाची पूजा व आरती करून सकाळी साधारण 4:45-5च्या दरम्यान भाविकांना दर्शन धरण्यासाठी मंदिर खुलं करण्यात आलेलं आहे आणि तेव्हापासून आता भाविकांची इथे रीघ लागलेली आहे आणि त्याप्रमाणे दर्शनाचं काम चालू आहे। श्रावण महिन्यामध्ये कोपिनेश्वर मंदिरामध्ये महादेवांची सेवा करण्याच्या हिशोबाने बरेचसे भाविक लोक देत असतात सेवा आणि त्याप्रमाणे आजची फुलांची वाडी भरलेली आहे ती राजन विचारे यांच्यातर्फे त्यांचा अभिषेक आणि असल्यामुळे आज त्यांच्या कुटुंबातर्फे भरण्यात आलेली आहे। तसेच संध्याकाळी महाआरती होते 8 वाजता, तेव्हासुद्धा भरपूर भाविक त्यात सहभाग होतात आणि बाकीची सगळी व्यवस्था इथे केलेलीच असते। आपण त्याप्रमाणे साधारण किती भाविक या ठिकाणी येत असतात महादेवाचं दर्शन घेण्यासाठी? आता तसं तुम्ही जर का म्हणाल तर आता मी देवस्थानचा सेक्रेटरी असलो तरी मी स्वतः गेली 50 वर्षे इथे येतोय, तर माझा जो एक सेवेकरी म्हणून ट्रस्टी म्हणून नाही पण सेवेकरून माझा जो काय अनुभव आहे त्या अनुषंगाने मी असं सांगेन की आत्ता ह्या क्षणाला भाविकांची गर्दी फार कमी आहे ना। तर सकाळी 4:30-5 वाजताच प्रभात टॉकीजपर्यंत गर्दी असायची आणि इकडे गणपती मंदिरापर्यंत लाईन असायची, पण आता गर्दी जरा कमी झालेली आहे असं एकंदर चित्र इथे दिसतंय। परंतु असं मला वाटतं, म्हणजे मी मुद्दाम म्हटलं की पाऊस आहे म्हणून असं वाटतं, कारण की कंपॅरिझन जर का केलं किंवा तुलनात्मक जर का बघितलं तर कोपिनेश्वर टेम्पल कमिटीचंच आमचं जेलचा मारुती जो आहे त्या तुम्हाला माहिती असेल की जेलला जे आमचं शनिवारी मारुतीचं जे रेअरली बघायला मिळतं मंदिर, हे मंदिर पण तिकडे आहे, पण तिकडे सकाळी 4 वाजल्यापासूनच गर्दी लागलेली असते शनिवारची। पण इकडे त्या मानाने म्हणजे गेल्या कित्येक वर्षात आम्ही बघतो की इथली जरा भाविकांची रीघ आहे ती थोडीशी कमी झालेली दिसते असा मला साधारण अंदाज आहे। आजचा सोमवार पहिला, त्याच्यामुळे नागपंचमी एकत्र आली, पण पब्लिकची भाविकाची लोकांची दुपारच्या नंतर एवढी भयानक गर्दी होईल का संध्याकाळी फार लोक येणार, का जेव्हा आज सुट्टी नसल्यामुळे काही लोक कामावर जातात, मग संध्याकाळी 12-12:30ला दरवाजे बंद करू शकत नाही, एवढी पब्लिकची रेहदारी चालू होते। आणि आज खरंच चांगला दिवस आहे, नागपंचमी आणि दोन्ही फार चांगला सण आहे आणि पहिला सोमवार हा एकत्र पहिल्यांदा आला। नक्कीच आपण जर बघितलं मंदिर परिसरमध्ये जर आपण बघितलं भाविकांना महादेवाचं दर्शन घेण्यासाठी विविध उपाययोजना या ठिकाणी करण्यात आल्या आणि आज पाऊस आहे आणि त्यामुळे भाविकांची गर्दी कमी असल्याचं देखील जे ट्रस्टीचे रवींद्र आहेत त्यांनी देखील सांगितलेलं आहे। मात्र महादेवाचं दर्शन घेण्यासाठी जे भाविक आहेत ते पहाटेपासूनच या ठिकाणी येत असतात आणि मनोभावाने या ठिकाणी पूजा अर्चना करताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अथर्वसह मयूर जाधव, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।